राधाकृष्ण विखे पाटील ठरले सरकारचे संकटमोचक. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा शेवट. मराठा समाजाच्या 6 मागण्या मान्य. मराठा आरक्षणासाठी मुंबईत लाखोंच्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांनी केलेल्या आमरण उपोषणामुळे संपूर्ण मुंबई 5 दिवस ठप्प झाली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे राज्य सरकार अडचणीत सापडले होते. एवढी मोठी गर्दी अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने सरकारला आंदोलकांवर कारवाई करणे अशक्य झाले होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी नव्याने मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली. या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. समितीत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रसिंह राजे भोसले, माणिकराव कोकाटे, बाळासाहेब पाटील आणि मकरंद पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात झाल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 5 ते 6 बैठका घेण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्व अधिकारी या उपसमितीला दिले होते. निवृत्त न्यायमूर्तींच्या सल्लामसलतीने उपसमितीने कायद्यात बसेल अशा आरक्षणाबाबत 3 ते 4 दिवस चर्चा केली. या चर्चेनंतर अखेर आज आझाद मैदानावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य करण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर आधारित अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी जरांगे पाटील यांनी विखे साहेब यांचे विशेष कौतुक केले. विखे साहेबांनी आमच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी केल्या आहेत. उद्या दगाफटका झाला तर मी थेट त्यांच्या घरी जाऊन बसेन, असे विधान करून त्यांनी त्यांच्यावरही विश्वास दाखवला. सरकारसमोर उभा ठाकलेला मोठा पेच यशस्वीरित्या सोडून विखे पाटील यांनी स्वतःला संकटमोचक ठरवले. उपोषणानंतर लाखो मराठा बांधव शिस्तबद्धपणे आझाद मैदानावरून मार्गस्थ झाले. या आंदोलनाने पुन्हा एकदा मराठा समाजाची ताकद आणि शिस्त राज्याला दाखवून दिली.